मीरा भाईंदर आणि वसई विरार याच्या संयुक्त पोलीस आयुक्तालयाचे प्रमुख असलेल्या मधुकर पांडेंची अचानक उचलबांगडी करण्यात आली। मोर्चा झाल्यानंतर अशा प्रकारची कारवाई होतीये याचा एक साधारण संकेत मिळत होताच। तसं पाहायला गेलं तर मधुकर पांडेंचा कार्यकाळही संपलेला होता। मात्र हे घडत असताना मधुकर पांडेंच्या बदलीच्या आदल्या दिवशी झालेला मोर्चा हा सुद्धा त्यांच्यावरील कारवाईच्या निमित्तातला एक आणखी मुद्दा बनला आहे। मधुकर पांडे यांच्यावर जाता जाता हा ठपका बसलाय की त्यांनी मराठी मोर्चाला परवानगी नाकारली। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून त्याबाबत मधुकर पांडे यांना विचारणा झाली आणि तिथेच कारवाईचे संकेत मिळाले। मीरा रोडमध्ये भाषिक वाद चिघळला आणि यानंतर राजकारण देखील तापलेलं पाहायला मिळालं। जे डोळ्यासमोर घडत होतं त्याही पेक्षा पडद्यामागून अनेक हालचाली सुरू असल्याची देखील शक्यता वर्तवली जात होती आणि म्हणूनच पोलिसांनी परवानगी नाकारली आणि हे वातावरण चिघळलं असा सवाल मुख्यमंत्र्यांना सातत्याने विचारला जात होता। यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत यावर योग्य ती चौकशी होईल असं उत्तर जरी दिलं असलं तरी सुद्धा याचा थेट परिणाम तिथल्या आयुक्तांवर होणार, त्यांच्यावर तलवार चालवली जाणार असा देखील शक्यता वर्तवली जात होती आणि तेच घडलं। तडकाफडकी आयुक्तांची बदली देखील करण्यात आली। मात्र सवाल हा उपस्थित होतो की पोलिसांनी परवानगी का नाकारली? त्या सगळ्या मोर्चा संदर्भात चर्चा करून प्रश्न सुटले असते आणि मोर्चा शांततेत निघाला असता। मात्र ज्या काही कारवाया झाल्या याच्यामुळेच तिथलं वातावरण जे आहे ते चिघळलेलं पाहायला मिळालं। सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन काळामध्ये अशा प्रकारचं वातावरण चिघळणं हे योग्य नसल्याचं अनेक जण सांगतायत। त्यामुळे या सगळ्याच्या मागे, या पडद्यामागे नेमकं कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।